मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बिना क्रॉस पट्टीचा 4 टक्स ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग कसं करायचं आहे डायरेक्ट कापडावरती ते बघितलं. आज आपण या व्हिडिओमध्ये ह्याची पूर्ण शिलाई बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता इथे आपण अस्तर जोडून घ्यायचं आहे. ही आपली सुईची बाजू लक्षात ठेवा. ब्लाऊज पीसाची ही सुईची बाजू आहे. अस्तर ठेवताना कसं ठेवायचं आहे, आपण हे टक्स मार्किंग केलेलं आहे का ते आतल्या बाजूला करायचं नेहमी. हे पहा असं ठेवून घेते, ठेवून घेतलं. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. आता दोन्ही सुद्धा बाजूने इथे एकसारखं करून घ्या. ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू. वाटलं तर पिनं लावून घेतलं तरी सुद्धा चालतील. म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूंचा गळा तुमचा एकसारखा होऊन जाईल. व्यवस्थित झालं बघू शकता. झालं व्यवस्थित. गळा तयार करून घ्यायचा आहे. नंतर इथे पूर्ण अर्धा इंच पकडायचा आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. कारण की हा कपडा इथे आपला सुईचा करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे काय आपण पायपिंग करणार नाही, डायरेक्ट पलटी करणार आहे आपण. गळा लक्षात ठेवायचा आहे. मी इथे गोलगळ्याला सुद्धा शिलाई देऊन घेतली आणि इथे सुद्धा अर्धा इंच पकडलेलं आहे. लक्षात ठेवायचं नेहमी अर्धा इंच पकडत जा. कारण की आपण इथे काय करतो, पाठीची उंची अधिक 1 इंच घेतो ना. लक्षात आलं. इथं आपलं बरोबर अर्धा इंच पकडलं गेलं पाहिजे, ते लक्षात ठेवायचं नेहमी. नंतर काय करतो आपण, शोल्डर जोडताना दोन्ही सुद्धा बाजू जोडताना मग अर्धा इंच पकडतो. म्हणजे इथं काय होतं, आपली उंची ब्लाऊजची तयार उंची परफेक्ट होऊन जाते. ते लक्षात ठेवायचं नेहमी. इथे कमी जास्त पकडू नका, परफेक्ट अर्धा इंच पकडा. मी सुद्धा अर्धा इंच पकडलेलं आहे. लक्षात ठेवायचं नेहमी. बघू शकतो, जवळून बघा. हे पहा पकडलेलं आहे. म्हणजे इथं आपलं चुकत नाहीये. लक्षात ठेवायचं आहे. आणि उंची सुद्धा परफेक्ट होऊन जाते, अजिबात कमी जास्त होत नाहीये. आता इथे बघा, हा आकार आहे ना. हे पहा थोडासा कपडा बाहेरून इथे मी कट करते. हे पहा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. इथे मी असं कट करून घेतलं. आता इथे काय करायचं, एकदम असे छोटे छोटे कट देऊन घ्या. सावकाश देऊन घ्या. लक्षात ठेवायचं नेहमी. इथे अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालेल. गळा जोडताना काही प्रॉब्लेम नाही. आपण पायपिंग करताना अर्धा इंच पकडतो, अर्धा इंच पकडावंच लागणार आहे आपल्याला, ते लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने इथे मी छोटे छोटे असे कट देऊन घेतले. आता इथे काय करायचं, हा कपडा पूर्ण सुईचा करून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने हे मी पूर्ण सुईचं करून घेते. हे पहा पूर्ण बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचा कपडा. तुम्हाला जर पाठीच्या बाजूला लेस लावायची असेल ना, तर ही पद्धत नक्की वापरत जा. गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित येऊन जातो. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता, इथे व्यवस्थित झालेला आहे. हे पहा ही सुद्धा बाजू एकदम अशी व्यवस्थित झाली. हे पहा गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित आला. फक्त अस्तर ना आतल्या बाजूला घ्यायचं. आणि आता इथे काय करायचे, एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची. एकदम कडेकडेला. इथे आपली पाठीची बाजू तयार झाली. जेवढं शिल्लक आहे तेवढं इथे मी कट करून टाकलं. हे पहा बरोबर झालेलं आहे. गळा सुद्धा इथे आपला व्यवस्थित तयार झालेला आहे. हे पहा अशा पद्धतीने आकार सुद्धा एकदम असं व्यवस्थित आपला इथे आलेला आहे. आता इथे काय करायचं, तुम्ही इथे जागा असेल ना शिल्लक, तर एक बटन वापरलं तरी सुद्धा चालेल. बटन लावून घ्यायचं. मग तिथे इथे टक्स देताना काय करायचं, हे पहा अशी कापडाची घडी करून घ्या. आपण कटिंग करताना केलेलं मार्किंग आहे. हे पहा इथून अर्धा इंच घ्यायचं, पण वरच्या बाजूला एकदम कमी कमी करत अशा पद्धतीने देऊन घ्यायचा. परत तिथून डबल शिलाई पूर्ण बंद करून घ्यायचं. दोन्ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने.
इथे आपली पाठीची बाजू तयार झाली. आता इथे आपल्याला समोरची बाजूला अस्तर जोडून घ्यायचं. उलट बाजू आहे. आता ही सुद्धा त्याच्या समोर अशी ठेवून घ्या. उलट बाजू ठेवून घ्यायची. हे पाही आपली सुईची बाजू आणि ही आपली उलट बाजू आहे. आता ह्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे. अस्तरची ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे आणि दुसरी बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि जेवढा शिल्लक राहिलेला कपडा असेल तेवढा आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे. इथे आपले दोन्ही सुद्धा बाजूंचे अस्तर जोडून झाले आणि जेवढा माझा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकला. आता इथे बघू शकता आपण मार्किंग केलं होतं कटिंग करताना. हे मार्किंग आहे बघू शकता. इथे सुद्धा आहे. कट फक्त तुम्हाला मारून ठेवायला सांगितले होते. हे अशा पद्धतीने इथे म्हणजे काय होतं चुकत नाही आपलं त्यासाठी. इथे सुद्धा आहे. हे पहा इथे हा मध्य असणार आहे आणि इथून पकडायचं आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने. त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला असं सेम मार्किंग करून घ्या. म्हणजे काय होतं आपल्या इथे चुकत नाही. त्यासाठी बरोबर करून घ्या. कटिंग करताना जे आपण मार्किंग केलं ना त्याच्यावरती बरोबर मार्किंग असं करून घ्यायचं आहे. हे पहा इथे सुद्धा झालं. इथे सुद्धा हे पहा अशा पद्धतीने. म्हणजे इथे आपलं चुकत नाही त्यासाठी. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजू तयार करून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला हे पहा अशा पद्धतीने पकडा. इथपर्यंतच घ्यायचं आहे. आपण वरून मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर ते आलं पाहिजे. हे पहा असं पकडा बरोबर. आणि हा कट आपण दिलेला आहे ना. हे पहा हा कट आणि हा कट त्यासाठी इथं मार्किंग करून घ्या. म्हणजे दोन्ही सुद्धा एकसारखं होईल. हा आपला मध्य आहे. लक्षात ठेवायचं नेहमी. आता ह्या पद्धतीने एक बाजू तयार करून दाखवते. त्याच पद्धतीने आपल्याला इथे दुसरी सुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे. इथे मी तुम्हाला एक बाजू तयार करून दाखवते. हे अशा पद्धतीने पकडायचं आणि असं पकडून घ्या. मध्य बरोबर आला पाहिजे आणि ह्या दोन्ही सुद्धा बाजू बरोबर आपल्या आल्या पाहिजेत त्या पद्धतीने. आता इथे शिलाई देताना काय करायचं इथून पकडा बरोबर. आपण हे मार्किंग सुद्धा बरोबर केलेलं आहे कारण की तिथे आपला खोलगट भाग सुद्धा परफेक्ट झाला पाहिजे त्यासाठी. मग वरच्या बाजूला हे अशा पद्धतीने मार्किंग इथं करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. हे असं पकडते. हे इथून वरच्या बाजूला कमी कमी करत अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यावी लागते. परत डबल शिलाई देऊन घ्यायची आहे त्याच्यावरती. हे अशा पद्धतीने झालं व्यवस्थित. ही सुद्धा बाजू झाली व्यवस्थित आणि ही सुद्धा बाजू एकदम अशी व्यवस्थित झालेली. हे अशा पद्धतीने बघू शकता. आता ही बाजू हे इथे असं पकडायचं आणि मार्किंग केलं ना आपण तिथपर्यंत देऊन घ्यायचं आहे. हे इथून असं पकडा. वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. परत डबल शिलाई. हे झालं व्यवस्थित. हे व्यवस्थित झालं. लगेच तिथे आपला खोलगट भाग सुद्धा तयार झालेला आहे. आता हे शिल्लक राहिलेले बाकीचे दोन हा आणि हा. हे असं पकडायचं इथे. हे अशा पद्धतीने डबल शिलाई देऊन घ्यायची आहे त्याच्यावरती बरोबर. हे झालं बरोबर. आता हे दुसरी सुद्धा बाजू हे अशी पकडा इथे. हे अशा पद्धतीने कपडा फक्त शिलाईमध्ये सापडू द्याता. हे अशा पद्धतीने वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं. हे इथपर्यंत झालं. आता ह्याच्यावरती परत एकदा डबल शिलाई देऊन घ्यावी लागते. अशा पद्धतीने बघू शकता. इथे दोन्ही सुद्धा हे सुद्धा व्यवस्थित झालं दोन्ही सुद्धा आणि हे दोन्ही सुद्धा असं व्यवस्थित झालेलं आहे. अशा पद्धतीने हे एकदम असं खोलगट भाग आपल्या इथे तयार झालेला आहे. हे अशा बसायला सुद्धा तुम्हाला हा परफेक्टच बसणार आहे. ह्या बाजूला हुक पट्टी आणि ह्या बाजूला लूक पट्टी दोन्ही सुद्धा पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत.
इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या पट्ट्या जोडून झाल्या. आता इथे बघायचं आपल्या पट्ट्या एकसारख्या आहेत का असं ठेवून बघा, कमी जास्त असेल तर हे पहा अशा पद्धतीने ठेवून बघायचं आहे. आता ही पट्टी थोडीशी जास्त आहे, म्हणजे हुक पट्टी थोडीशी जास्त आहे. मग काय करायचं त्यावेळेस हे पहा असं पकडा, दोन्ही सुद्धा एकसारखं हे पहा अशा पद्धतीने पकडलं गेलं पाहिजे. आता हुक पट्टी थोडीशी जास्त आहे, जेवढी जास्त आहे ना तेवढं इथे लगेच असं मार्किंग करून घ्या. किंवा नाही लक्षात आलं तर काय करायचं, हे पहा असं पकडायचं, दोन्ही सुद्धा एकसारखं हे पहा अशा पद्धतीने पकडा. इथे व्यवस्थित आहे पण इथे कमी जास्त आहे, इथे लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. पण हे बघत जा, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा काय होतं, पट्टी जर तुमची कमी जास्त झाली तर मग हुक उचललं जातं, त्यासाठी असं बघायचं आहे नेहमी. आता इथे वरच्या बाजूने आकार द्या, हे पहा इथून कमी घ्यायचं किंवा अंदाजाने घेतलं तरी चालेल. हे पहा मग नंतर तुम्ही अशा पद्धतीने ह्याच्यावरती आकार देऊ शकता. गोलगळ्याचा आकार देऊन घ्यायचा. गोल गळ्याचा नसेल आकार आला, ह्या पद्धतीने तुम्ही नक्की देऊन बघायचं आहे. आता दुसरी सुद्धा बाजू बघायचं, आपल्या इथे आकार व्यवस्थित आहे का, हे पहा. नसेल आकार व्यवस्थित तर इथून कमी घ्यायचं, हे पहा इथून असं घ्यायचं मार्किंग करून. मग खालच्या बाजूने इथे फक्त गोलच गळ्याचा आकार वाढवून घ्यायचा, हे पहा अशा पद्धतीने. नसेल आला तर ह्या पद्धतीने ही पट्टी आपली बरोबर आहे, फक्त इथे गोल गळ्याचा आकार अशा पद्धतीने तुम्ही इथे देऊ शकता. आता इथे सर्वात आधी काय करायचं, एक शिलाई देऊन घ्यावी लागते. आता इथे सर्वात आधी एक शिलाई देऊन घेऊया. हे पहा ही पट्टी बरोबर आहे, पण शिलाई देताना कशी द्यायची, हे पहा इथून द्या. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती देऊन घ्यायची, वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं, हे पहा अशा पद्धतीने. आता इथे बघू शकता, गोल गळ्याचा आकार देण्यासाठी ही पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता, म्हणजे आकार सुद्धा एकदम असं व्यवस्थित येऊन जाईल. हे पहा इथून बरोबर आहे, हे पहा अशा पद्धतीने आकार तुमचा येऊन जाणार. पायपिंग सुद्धा झाल्याच्या नंतर एकदम असं हे पहा इथपर्यंत एवढं आपण शिलाईमध्ये पकडतो ना, म्हणजे गोल गळ्याचा आकार तुमचा इथे परफेक्ट असं येऊन जाईल. आता ही बाजू हे पहा इथून घ्यायचं बरोबर, कमी घ्यायचं इथून, ते बरोबर आहे शोल्डर, फक्त इथं फक्त गोलगाळ्याचा आकार देऊन घ्या, हे पहा अशा पद्धतीने. आता इथे बघा, जेवढं आपली ही पट्टी जास्त होती ना, मग जेवढं जास्त असेल ना, हे पहा बरोबर असं कट करून घ्यायचं, हे पहा अशा पद्धतीने. शिलाई देताना त्या पद्धतीने द्या, म्हणजे कट करायला तुम्हाला सोपं जाईल. हे पहा आता इथे मी कमी कमी करत अशा पद्धतीने कट करून टाकते. जेवढा आपल्या इथे जास्त कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकला, बघू शकता परफेक्ट झालं. आता इथे आपली पायपिंग इथे येणार बरोबर, म्हणजे अजून हे गोलगाळा आपल्या इथे येणार आहे. हे पहा अशा पद्धतीने आकार सुद्धा व्यवस्थित येऊन जाईल. ही पद्धत नेहमी वापरायचं, फक्त पट्टे एकसारखे आहेत का ते बघायचं आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. मोठी झाली असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता इथे काय करायचं, कमरेची पट्टी जोडून घेण्यासाठी थोडंसं सोडून द्यावं लागतं. जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं सोडून द्या खालच्या बाजूला. आणि पायपिंगच्या पट्टीमध्ये इथे मी अर्धा इंच पकडत असते आणि इथे सुद्धा मी अर्धा इंच पकडत असते. तुमची जी पद्धत असेल ती पकडली तरी सुद्धा चालेल, फक्त फिटिंगची बाजू कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. ती पद्धत वापरत जा. आता इथे एवढं सोडून देते, मग इथे एक मार्किंग राहणार तुमचं पहिलं. आता मग तुम्ही ह्याच्यामध्ये असं सेम मार्किंग करू शकता, किंवा जी तुमची सेम मार्किंग करण्याची पद्धत असेल ना, ते बरोबर तुम्ही असं मार्किंग ह्याच्यामध्ये करून घ्यायचं आहे. इथे एक होईल, हे अशा पद्धतीने तुमचं इथे सेम मार्किंग होऊन जाईल. जी पद्धत तुमची असेल ना मार्किंग करण्याची, ती पद्धत इथे तुम्ही वापरली तरी सुद्धा चालेल. आता त्रिकोणी त्रिकोणी अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यावी लागते आणि बरोबर इथे मध्यभागी एक शिलाई देऊन घ्या, हे पहा इथे, म्हणजे आपली पट्टी सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसते त्यासाठी. आता इथे आपल्याला कमरेच्या बाजूची पट्टी जोडून घ्यायची आहे. इथे मी तुम्हाला दोन्ही सुद्धा बाजूंच्या पट्ट्या जोडून दाखवते. हे पहा इथे आपल्याला अशा पद्धतीने ह्याच्यावरती पट्टी ठेवून घ्या, पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे, हे पहा अशा पद्धतीने. आता इथं काय करायचं, कापडाची थोडीशी घडी करून घ्यावी लागते, हे पहा, म्हणजे धागे निघत नाही त्यासाठी. हे पहा इथे माझी पूर्ण पट्टी जोडून झालेली आहे. आता ह्याच्यावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे, हे पहा अशा पद्धतीने इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित झालं जोडून. आता ह्या बाजूला पट्टी काढताना 1.5 इंचाची काढत जा, म्हणजे व्यवस्थित होऊन जाते, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता हे पहा थोडीशी कापडाची इथे घडी करून घ्यावी लागते, हे पहा बरोबर झालं. परत एकदा अशी घडी करून घ्या, हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे अस्तरचा कपडा पूर्ण आतल्या बाजूला जातो त्यासाठी. आता इथे बरोबर अशी शिलाई देऊन घ्या, पट्टीची अशी घडी करत करत घ्या, हे पहा व्यवस्थित झालेला आहे. धागे असतील तर सावकाशमध्ये कट करून घ्यावे लागतात, बघू शकता. कोण कोण काय करतं, हातशिलाई सुद्धा करतात. मग तुम्ही हातशिलाई करायची असेल तर मग काय करायचं, इथे तुम्ही 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल. आता मी काय हातशिलाई करणार नाही, त्याच्यामुळे मी इथे तुम्ही 2.5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालते, काही प्रॉब्लेम नाही आहे.
आता इथे दुसरी सुद्धा पट्टी इथे मी तुम्हाला जोडून दाखवते. हे पहा, ह्या बाजूने पकडायचं आहे, थोडीशी अशी घडी करून घ्या म्हणजे धागे निघत नाहीत त्यासाठी. आता इथून जोडायला सुरुवात करायची आहे. फक्त कमी जास्त पकडू नका, ते लक्षात ठेवायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने इथे पूर्ण पट्टी आपल्याला तो जोडत जोडत घ्यायची आहे. इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली. ही आपली पूर्ण पट्टी जोडून झाली. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप देताना पट्टीवरती आली पाहिजे. हे पहा, हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा कधी पण. हे पहा, अशा पद्धतीने. आता ह्या बाजूला हे पहा, थोडीशी कापडाची अस्तरच्या कापडाची अशी घडी करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने पकडून घ्यायचं आहे. एक शिलाई देऊन घ्यावी लागते. हे पहा, इथे सुद्धा पकडताना काय करायचं, असं पकडा व्यवस्थित आणि परत अशी घडी करून घ्यावी लागते. हे पहा, अशा पद्धतीने बरोबर होतं ते. बरोबर शिलाई बसत बसत जाते त्याच्यावरती. आता इथं थोडंसं असं बंद करून घ्यावं लागतं. हे पहा, अशा पद्धतीने शिल्लक असेल तर असं कट करून टाका. हे पहा, बरोबर पट्टी आपली इथं जोडून झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा पट्टी जोडण्याची. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. पायपिंगसाठी लागणाऱ्या पट्ट्या हे पहा, अशा पद्धतीने क्रॉसमध्ये काढायच्या आहेत. शक्यतो काय करत जा, इथे पट्टीचा वापर करत जा. हे पहा, अशा क्रॉसमध्ये काढावे लागतात. हे पहा, अशा पद्धतीने. आणि इथं मार्किंग करून घेते एका लाईनीमध्ये. इथे आपल्याला 2 पट्ट्या लागतील. हे पहा, मी समोरच्या म्हणजे पुढच्या बाजूला सुद्धा अजून एक मार्किंग करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने जेवढ्या लांबीच्या पट्ट्या लागतात तेवढ्या लांबीच्या इथे काढून घ्यायच्या आहेत. हे पहा, एका लाईनीमध्ये ह्या मी पट्ट्या अशा कट करून घेते. जिथं आपण मार्किंग केलं का तिथे बरोबर अशा कट करून घ्यायच्या आहेत. हे पहा, अशा पद्धतीने दुसरी सुद्धा पट्टी इथे मी कट करून घेते. इथे मी 2 पट्ट्या कट करून घेतल्या. आता कपडा एका लाईनीमध्ये करून घ्यायचा आहे. या सुद्धा बाजूचा क्रॉसमध्ये ठेवू नका. हे पहा, ही सुद्धा बाजू अशी सरळ कट करून घ्यायची आहे. आता इथे मी तुम्हाला एका बाजूची पायपिंग करून दाखवते. ह्याच पद्धतीने आपल्या दुसऱ्या सुद्धा बाजूची पायपिंग करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला सर्वात आधी पट्टी जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्यावरती अर्धा इंच पकडायला सुरुवात करायची आहे. इथे मी पूर्ण पट्टी अर्धा इंच पकडते आणि पूर्ण पट्टी जोडून घेते. अशा पद्धतीने. आता थोडीशी जास्त असेल तर कट करून टाकायची. थोडीशी कापडाची घडी करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली. हे अशा पद्धतीने. आता ह्या बाजूला इथला थोडासा तरी कपडा शिलाईमध्ये सापडू देत, म्हणजे काय होतं, पायपिंग झाल्याच्या नंतर धागे निघत नाही. त्यासाठी हे अशी घडी करून घ्या. हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती आणि एक शिलाई देऊन घ्यावी लागते. हे अशा पद्धतीने. हे अशा पद्धतीने पट्टी आपल्याला जोडत जोडत घ्यायची आहे. हे झालं व्यवस्थित. आता शिल्लक कपडा असेल तर सावकाशमध्ये कट करून घ्या. असेल तर सावकाशमध्ये कट करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा, व्यवस्थित कटिंग करून झालेलं आहे या सुद्धा बाजूचं. आता ही बाजू बघू शकता. हे पहा, झालं व्यवस्थित असं जोडून. आता इथे तुम्ही आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. हे पहा, जाड नाजूक. हे पहा, फक्त घडी करून घ्या थोडीशी. जेवढं इथे ठेवायचं आहे तेवढंच तुम्हाला इथे ठेवायचं आहे आवड्यानुसार. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा, असं पकडा. इथे किती कपडा ठेवायचा आहे वरती आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. आता शिलाई देताना काय करायचं, बरोबर अशी मधल्या खाचीमध्ये देऊन घ्यायची आहे. हे पहा, असं पकडायचं. आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. नाजूक हवे असेल तर नाजूक सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. हे पहा, फक्त सावकाशमध्ये करून घ्या. शिलाई देताना बरोबर अशी मधल्या खाचीमध्ये आपली बसली पाहिजे, तेव्हा तुमच्या पायपिंगचा आकार सुद्धा एकदम असं व्यवस्थित येऊन जाईल. हे पहा, अशा पद्धतीने. आणि दुसऱ्या सुद्धा बाजूची तुम्हाला हीच पद्धत वापरून पूर्ण पायपिंग करून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, थोडीशी कापडाची शक्ती ते घडी करून घ्या. पूर्ण असं बंद करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने इथे आपल्याला पूर्ण पायपिंग अशाच पद्धतीने करून घ्यावी लागते. हे पहा, इथे सुद्धा बघू शकता. म्हणजे काय होतं, ह्या बाजूला तुम्हाला एक धागा सुद्धा दिसणार नाही. हे पहा, बरोबर आपली तिथे एक प्रकारची अशी पट्टी तयार होते. हे पहा, त्यासाठी ही पद्धत तुम्ही नेहमी वापरत जा पायपिंगची, म्हणजे पायपिंग पलटी होत नाही त्यासाठी. आता दुसऱ्या सुद्धा बाजूची हीच पद्धत वापरून आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. इथे बाहीला अस्त्र जोडताना सर्वात आधी खोलगट बाजूला मार्किंग केलेलं आहे का ते बघा. खोलगट बाजू आपली समोरच्या बाजूला असते, लक्षात ठेवायचं नेहमी. दोन्ही सुद्धा सुईच्या बाजू आहेत, लक्षात ठेवायचं आहे. आता ही आपली खोलगट बाजू आहे, अशी ठेवून घ्या ह्याच्यावरती. हे पहा, ठेवून झालं. बरोबर आहे का ते सुद्धा बघायचं आहे एकदा.
आता दुसरी सुद्धा ही खोलगट बाजू बरोबर त्याच्या समोरच्या बाजूला आली पाहिजे. हे पहा, ही आपली खोलगट बाजू, हे पहा इथे सुद्धा आपण मार्किंग केलं, त्याची बरोबर आपल्या समोरच्या बाजूला आली पाहिजे. म्हणजे ही खोलगट बाजू मार्किंग केलेली ह्याच्या बरोबर आपली अशी समोरच्या बाजूला आली पाहिजे. म्हणजे आपल्या इथे उलट होत नाही. इथे सुद्धा अर्धा इंच पकडा, इथे सुद्धा अर्धा इंच पकडा. कारण की आपण इथे अर्धा इंच पकडलं, इथे सुद्धा आपल्याला बाही जोडताना अर्धा इंच पकडावंच लागतं. तेव्हा तुमची बाहीची उंची परफेक्ट होऊन जाईल. ते लक्षात ठेवा. इथे सुद्धा तुम्हाला बाही जोडताना अर्धा इंच पकडावंच लागणार आहे. सर्वात आधी इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंचं. नंतर दाबटीप टाकून घेऊन आतल्या बाजूला पूर्ण अस्तर पलटी करून घ्यायचं आहे. अस्तर जोडून घ्यायचं आणि जेवढा माझा शिल्लक कपडा असेल तेवढा इथे मी कट करून टाकते. ते आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंचं शोल्डर जोडून घ्यायचं आहे. हे पहा, पाठीची बाजू ह्याच्यावरती अशी उलटी ठेवून घ्या. गळ्याच्या बाजूला फक्त ठेवताना व्यवस्थित आलं पाहिजे, ते लक्षात ठेवायचं नेहमी. ही सुद्धा बाजू गळ्याच्या बाजूला ठेवताना व्यवस्थित आली पाहिजे. आणि अर्धा इंच पकडा शिलाई देताना, परफेक्ट होऊन जातं. त्यासाठी आपण गळा आहे तेवढं टाकत असतो, त्याच्यामध्ये काय कुठला बदल करत नाही. तुम्हाला मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे त्या पद्धतीने. इथे अर्धा इंच मार्किंग सुद्धा आहे आणि इथे अर्धा इंच. फक्त गळ्याच्या बाजूला दोन्ही सुद्धा बाजू आपल्या इथे एकसारख्या झाल्या पाहिजेत, तेव्हा तुमचा गळा असा परफेक्ट तयार होईल. आता डबल शिलाई देऊन घ्यायची, पूर्ण गळ्याच्या बाजूला बंद. आपले दोन्ही सुद्धा बाजूंचे शोल्डर जोडून झाले. हे पहा, आता इथे बघायचं आहे आपलं शिल्लक आहे का. थोडंसं आहे, इथे सुद्धा थोडंसं आहे. जेवढं आहे तेवढं असं मार्किंग करून घ्या, म्हणजे इथे मुंड्याला परफेक्ट आकार. हे पहा, ह्या बाजूने द्या. हे पहा, गोल आकार आला पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने देऊन घ्या. जेवढं जास्त आहे तिथपर्यंत असं मार्किंग करून घ्यायचं, आकार व्यवस्थित आला पाहिजे. आता ह्या बाजूने घेते. हे पहा, इथून हे पहा, इकडच्या बाजूला असं कमी करत घ्यायचं किंवा ह्या बाजूने द्या. हे पहा, अशा पद्धती ह्या मार्किंगवरती आपली शिलाई आहे ना त्याच्यावरती घ्या. अशा पद्धतीने इकडच्या बाजूला जेवढं जास्त आहे तेवढं असं मार्किंग करून घ्यायचं आणि सर्वात आधी शिलाई देऊन घ्यायची, नंतर कट करून टाकायचं. दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या करून घेतल्या. आता इथे शोल्डर बघा एकसारखा आहे का. बाही जोडण्याआधी बघा, आता बाहीची उंची कमी जास्त होऊ शकते. हे पहा, असं बघायचं. आता एकसारखं आहे आणि बाही जोडताना काय करायचं, शोल्डर नेहमी पाठीच्या बाजूला करत जा. हे अशा पद्धतीने ठेवायची. इथे शोल्डर पाठीच्या बाजूला करायचं. हे शोल्डर आहे ना, बाही जोडताना पाठीच्या बाजूला करा आणि बाही नेहमी मध्यापासून जोडायला सुरुवात करावी लागते, लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाह्या जोडून घ्यायच्या आहेत. खोलगट बाजू आपली समोरच्या बाजूला असते. हे पहा, बघायचं नेहमी. हे पहा, ही खोलगट बाजू ही आपली समोरची बाजू आहे. हे पहा, अशा पद्धतीने ठेवावी लागते. हे पहा, ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्या. आता ही दुसरी सुद्धा बाजू आहे. हे पहा, अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यावं लागतं. हे पहा, ही खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, असं ठेवून घ्यायचं. हे पहा, माध्यपासून जोडायला सुरुवात करावी लागते. अर्धा इंच सुद्धा पकडावं लागतं, ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा, अशा पद्धतीने जोडावी लागते. ह्या बाजूला जोडली जाते. आता सर्वात आधी इथे मी तुम्हाला एक बाजू जोडून दाखवते. ह्याच पद्धतीने तुम्ही दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. शोल्डर पाठीच्या बाजूला करा, बाही मध्यपासून ठेवायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आणि इथं अर्धा इंच पकडायला विसरू नका. ह्याच्यावरती
हे पहा अशा पद्धतीने अर्धा इंच पकडायला विसरू नका, फक्त खेचू नका. आपण बाहीची परफेक्ट घडीसुद्धा काढलेली आहे. सावकाशमध्ये जोडत जोडत घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण इथे बाहीचा आकार दिलेला आहे ना, त्या पद्धतीने बाही फक्त फिरवून घ्या. हे पहा परफेक्ट बाही जोडायला पुरली. शिल्लक राहिली तरी राहू देत, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे पहा थोडंसं शिल्लक आहे. शिल्लक राहिलं तर काय करायचं, हे पहा थोडंसं असेल तर हे पहा एका लाईनीमध्ये कट करून घ्यावं लागतं. हे पहा वरच्या बाजूला कमी करत घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा एक बाजू परफेक्ट जोडून झालेली आहे. आता दुसरीसुद्धा बाजू इथे आपल्याला जोडून घ्यायची आहे. पहा असं पकडते आणि इथून जोडायला सुरुवात करायची. फक्त खेचू नका, सावकाशमध्ये जोडत जोडत घ्यायची आहे. पहा अशा पद्धतीने. आपण इथे फिटिंगच्या बाजूला सुद्धा 1 इंच वाढवून घेतलं होतं. तिथे शिल्लक राहिले तरी राहू देत, बाही जोडायला कमी पडली समजा तर. कधी कधी पडते जोडायला कमी. हे पहा अशा पद्धतीने पकडत पकडत जोडून घ्या. फक्त खेचू नका, सावकाशमध्ये जोडून घ्या. ते काय आपल्याला जास्तीचं आहे ते कटच करून टाकायचं. हे पहा एकदम थोडंसं शिल्लक राहिलं. हे पहा अर्धा इंच राहिलं माझं, कारण की आपण समोरच्या बाजूला 1 इंच वाढवून घेतलं होतं ह्या बाजूला. इथे बरोबर झालेलं आहे. आता डबल शिलाई देऊन घ्यावी लागते. जरी शिल्लक राहिली तरी राहू देत, काही प्रॉब्लेम नाही. बाही फक्त मध्यापासून जोडायला सुरुवात करावी लागते, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. हे पहा बरोबर झालेलं आहे जोडून. डबल शिलाई सुद्धा आपली देऊन झालेली आहे. हे पहा परफेक्ट जोडून झाली. हे पहा व्यवस्थित जोडून झालेलं आहे. अजिबात कुठं कमी जास्त सुद्धा झालेलं नाही मुंड्यामध्ये सुद्धा. हे पहा आता फिटिंगची बाजू बघून घ्या एकदा. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे बघा, हे पहा ह्या बाजूला थोडंसं जास्त आहे. जेवढं जास्त आहे तेवढं बरोबर कट होऊन जातं ते. मग काय करायचं, हे पहा लगेच पकडा. हे पहा अशा पद्धतीने कट करून टाका, कारण की आपण समोरची बाजू थोडीशी वाढवून घेतली होती. मी तुम्हाला कटिंग करताना सांगितलं होतं. इथे मी त्याच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा बाजूची बाही जोडून घेतली. हे पहा असं पकडते. हे पहा बरोबर झालं. आता फक्त ही समोरची बाजू बघायची आपल्याला, इथे कमी जास्त असेल तर. हे पहा बरोबर झालं. हे पहा असं ठेवून बघायचं. हे पहा व्यवस्थित. आता थोडंसं जास्त आहे आपली ही समोरची बाजू, आपण वाढवून घेतलं होतं ना समोरच्या बाजूला. मग काय करायचं, एका लाईनीमध्ये जास्त लईत लईन अर्धा इंच कट होऊन जातं. अर्धा इंच फक्त. हे पहा एका लाईनीमध्ये कट करून घ्यावं लागतं ते सरळमध्ये. म्हणजे पाठीची बाजू ठेवायची. पाठीची बाजू आपली काय सरळच आहे, फक्त समोरच्या बाजूला आपण वाढवून घेतलं होतं ना, ते मग बरोबर असं कट करून घ्यावं लागतं. हे पहा आता हे झालं बरोबर. आता फिटिंग काय तुमच्या असं इथे क्रॉस येणार नाही. हे पहा बरोबर झालं. मुंडासुद्धा परफेक्ट झाला. बाहीची उंचीसुद्धा आपली इथे परफेक्ट झालेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा ही सुद्धा बाजू बघू शकता. हे पहा आता इथे सुद्धा कमरेला अजिबात कमी जास्त होणार नाही तुमचं. त्यासाठी मी कटिंग करताना दोन्हीसुद्धा बाजू दाखवल्या होत्या. म्हणजे इथं ना कटिंग करतानाच बघायचं आपलं बरोबर आहे का, कुठे जास्त तर नाही. मग ते बरोबर असं क्रॉसमध्ये कट करावं लागतं. कटिंगचा व्हिडिओ बघा म्हणजे लक्षात येईल. आता इथे दोन्हीसुद्धा बाजू अशा पकडायच्या. सर्वात आधी काय करा, हे पहा असं पकडा आणि ते शिलाई देऊन घ्यावी लागते. मग आतल्या बाजूला पलटी करून नंतर फिटिंग करावी लागते. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. जो तुमचा दंडगेर असेल ना, तो इथे तुम्ही मार्किंग करून घ्या. 5 असेल, 5.5 असेल, मोजून घ्यायचं आहे. इथे आपल्याला परफेक्ट असा दंडगेर मार्किंग करून घ्या. इथे मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते. ह्या सुद्धा बाजूला मार्किंग करून घेते सेमच. इथे मी नेहमी मुंडा मोजून फिटिंग करत असते. शिलाईची पहिली टिप असं मार्किंग करून घ्या. इथे ज्या पद्धतीने हा ब्लाऊज पकडणार ना, त्या पद्धतीने हा ब्लाऊज तुम्हाला इथे पकडायचा आहे. हे असं पकडायचं. पहिली शिलाईची टिप जिथपर्यंत येते तिथपर्यंत मार्किंग करून घ्यायचं आणि मोजून घ्यायचं. माझं इथे भरते 8 इंच. 8 इंच भरलेलं आहे. आता इथे सुद्धा ज्या पद्धतीने आपण तो ब्लाऊज पकडला त्या पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज एका लाईनीमध्ये सरळ पकडायचा आहे. आपलं जेवढं भरलं 8 इंच तेवढं इथे तुम्ही मार्किंग करून घ्यायचं. हे पहा 8 इंच भरलं. हे पहा
8 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेते. हे पहा इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता ह्या सुद्धा बाजूला तीच पद्धत वापरायची, फक्त गुढी पडू देऊ नका. हे पहा असं पकडते, जेवढं भरलं हे पहा 8 इंच भरलं होतं आपलं, तेवढंच इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं. इथे येते माझं 8 इंच. आता सर्वात आधी काय करूया, हे आपण मार्किंग असं जोडून घेऊया. नंतर कमरघेर मोजून घेऊया. हे पहा मार्किंग असं जोडून घेतलं. आता ह्या सुद्धा बाजूचं असं मी इथे जोडून घेते. इथे आपण मार्किंग केलेलं आहे ना, एकाला एक असं जोडून घेऊया. हे पहा दंडघेर मुंडा. आता इथे आपल्याला कमरघेर मोजून घ्यायचं आहे. इथून कडेपासून पकडा. हे पहा फक्त खेचू नका, सावकाशमध्ये. हे पहा कडेपासून पकडा. हे पहा अशा पद्धतीने. म्हणजे काय होतं, इथे कमरेलच्या मापामध्ये सुद्धा ब्लाऊज असं परफेक्ट बसतोय. हे पहा जिथे मापाचा ब्लाऊज संपला तिथे मार्किंग करून घ्या. हे पहा मोठं मार्किंग करते मी थोडंसं, म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल. हे पहा मार्किंग करून घेतलं. जिथे मापाचा ब्लाऊज संपला तिथे मी मार्किंग करून घेतलं. ते मार्किंग बरोबर असं मोजून घ्या. तिथपर्यंत अंतर आपलं किती भरते ना, हे पहा हे अंतर इथपर्यंत मार्किंग करून घेतलं. ते अंतर मोजून घ्यायचं. किती भरते, 6.5 इंच भरते. 6.5 इंच भरलं. आता त्याच्याबरोबर 4 भाग करायचे. हे पहा हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. जेवढं आपलं हे अंतर भरलं ना, लक्ष देऊन बघा, हे जेवढं आपलं अंतर भरेल किती सुद्धा भरू द्या तुमचं. हे पहा कोणतीही साईजमध्ये ह्या पद्धतीने तुम्ही ते नक्की फिटिंग करून बघू शकता. हे पहा जेवढं भरलं त्याच्यावरती हे टोक असं ठेवून घ्यायचं. हे पहा झालं निम्म. दोनदा निम्म करायचं आहे, दोनदा निम्म. हे पहा एकदा निम्म झालं, इथं आलं, परत एकदा निम्म करायचं. हे पहा आला चौथा भाग बरोबर. आता ही शिलाई पकडून पूर्ण कमरघेर मोजून घेतला, म्हणजे ती शिलाई सोडून द्यावी लागते. मग त्याच्या पुढच्या बाजूला जेवढं आलेलं आहे ना तेवढं मार्किंग करून घ्यायचं इथे लगेच. हे पहा ह्या सुद्धा बाजूला तीच पद्धत. ही शिलाई सोडून द्या आणि पुढच्या बाजूला, कारण की ती पकडूनच आपण पूर्ण कमरघेर मोजून घेतला म्हणून ते सोडून द्यावं लागतं. हे पहा अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता असं व्यवस्थित पकडा. इथे कमी जास्त होऊ देऊ नका. आता इथं काय करायचं, इथं आपण मार्किंग केलेलंच आहे सुरुवातीलाच. मग आता इथे पकडा, मुंडा मोजून केलेलं मार्किंग. आता कमरघेरचं मार्किंग असं एकाला एक असं जोडून घ्या इथे. हे पहा हे पहा बघू शकता. हे पहा तुमचं जेवढं आलेलं आहे तेवढं तुम्ही इथे मार्किंग करून घ्या, लक्षात ठेवायचं आहे. आता ही सुद्धा बाजू. हे पहा इथं आपण वरती मागाशी मार्किंग करून घेतलं दोन्ही सुद्धा बाजूनं. आता इथे फक्त कमरघेरचं मार्किंग आपलं राहिलं. आत्ताच आपण कमरघेर सुद्धा मोजून घेतलं. आता इथे पट्टीचा वापर करते अशी, जिथपर्यंत आपण मुंड्याचं मार्किंग केलं का तिथपर्यंत असं एकाला एक असं जोडून घेते फक्त. हे अशा पद्धतीने तुमचं जेवढं मार्किंग केलेलं आहे ना तेवढं तुम्ही फक्त इथे जोडून घ्या. आता इथे फिटिंग करून घ्या. पहिली टिप तुमची ह्याच्यावरती येणार परफेक्ट, ही तुमची परफेक्ट फिटिंग असणार आहे. आता इथे दुसरी 2-3 शिलाई दिल्या तरी सुद्धा चालतील, जेवढ्या बसतात तेवढं इथे तुम्ही देऊ शकता. फक्त इथे पूर्ण बंद झालं पाहिजे. इथे सुद्धा देताना पूर्ण बंद झालं पाहिजे. इथे सुद्धा पूर्ण असं बंद झालं पाहिजे. कमरघेरला इथे सुद्धा पूर्ण असं बंद. लक्षात ठेवत जा, म्हणजे काय होतं तिथे आपलं निघत नाही त्यासाठी. आता इथे ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची आहे. हे आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. बघू शकता गळ्याचा आकार सुद्धा इथे आपला व्यवस्थित आलेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ही पद्धत वापरत जा आणि अशाच पद्धतीने तुमचा सुद्धा ब्लाऊज तुम्ही शिलाई करून बघायचा आहे. बघू शकता बाही सुद्धा एकदम अशी व्यवस्थित आपली इथे तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही परफेक्ट बाहीची घडी ह्याच पद्धतीने काढत जा, म्हणजे काय होतं जोडायला परफेक्ट पुरते. तुम्हाला ह्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. ही सुद्धा बाजू बघू शकता एकदम बसायला तुम्हाला ब्लाऊज असा परफेक्ट बसणार आहे. गळ्याचा आकार सुद्धा तुम्ही इथे बघू शकता एकदम असं व्यवस्थित झालेला आहे. आणि पायपिंगची सुद्धा ही पद्धत तुम्ही नक्की वापरायचा. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचा ब्लाऊज तयार करून बघायचा आहे. पाठीची सुद्धा बाजू इथे तुम्ही बघू शकता एकदम अशी व्यवस्थित आलेली आहे. आणि उंचीला सुद्धा ब्लाऊज बघू शकता एकदम असं व्यवस्थित आपल्या इथे झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. हे आपले शोल्डर आहे. बाही जोडताना नेहमी शोल्डरपासून सुरुवात करत जा, म्हणजे मध्यापासून सुरुवात करावी लागते, तेव्हा तुमची परफेक्ट शोल्डर बरोबर शोल्डरलाच राहतं. पुढे सुद्धा येत नाही, पाठीमागची सुद्धा बाजूला जात नाही. बाही परफेक्ट बसते, लक्षात ठेवा. आणि नेहमी मुंडामधून एकदा तरी तुम्ही फिटिंग करायची आहे. हे पहा ही सुद्धा बाजू तुम्ही बघू शकता. हे पहा हे आपले शोल्डर. हे पहा बाहीचा मध्य बरोबर इथे फिटिंग सुद्धा परफेक्ट येऊन जाते त्यासाठी.
हे पहा, ही सुद्धा बाजू बघू शकता. हे पहा, अशा पद्धतीने तुमची परफेक्ट फिटिंग येऊन जाणार. तुम्हाला ना ह्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आपला परफेक्ट मुंडा बघू शकता. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायचा. अशा पद्धतीने नक्की शिलाई करून एकदा तरी बघायची आहे. आणि फिटिंगची सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.